देवगडचा मेवा थँक्यू सो मच कसे काय क्वालिटी नमस्कार मंडळी, आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. माझं नाव आहे सतीश. आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल. मी आलेलो आहे दादर शिवाजी पार्कला आणि इथे आयोजित आहे पण बघायला आलेलो आहे आंबा महोत्सव. मी यूट्यूबर भेटलेले आहेत मांडवकर आणि तो पाटील लपतोय बघा. तर आता आपण पुढे आंबा महोत्सवला आतमध्ये जाणार आहोत. बघूया काय काय आहे आतमध्ये आंबा महोत्सवला. बदल स्टॉल आहे, आंब्याचे 5 स्टॉल आहेत. आतमध्ये खाद्यपदार्थ स्टॉल्स आहेत आणि मेजवानी चांगली आतमध्ये आहे. कोकणाचे विविध स्टॉल आतमध्ये. आपण खूप मजा आहे. अजून एक दिवस बाकी आहे, हे नक्की भेट द्या. तर आता आज जाऊया आंबा महोत्सव कसा आहे, काय कुठचे स्टॉल्स आहेत बघूया. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता एंटर करूया. आंबा महोत्सव आम्ही त्यांचं विक्रांत आचरेकर फाउंडेशनच्या वतीने मनापासून स्वागत करतो. मंचावरती काही वेळातच आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. या तिन्ही कलावंतांचं मनापासून स्वागत. व्हेरी वॉर्म वेलकम. स्वागत आहे आपलं. मंडळी स्टॉल्स भरपूर आहेत. ही आहे 1000 रुपये रत्नागिरीचा पारकर बंधू, 1000 रुपये डझन. पायरी आहे की 700 रुपये. रत्नागिरी पायरी. हा रत्नागिरी आपण रत्नागिरी पायरी 700 रुपये डझन. देवगड 1000, 700 आणि 800. पारकर बंधूंचे आंबे आहेत ते. पारकर बंधू काय बोलताय, कसं काय चाललं? यावर्षी थोडं आंबा कमी असल्यामुळे भाव पण टाईट आहे. टाईट आहेत. कसा दिला हा रत्नागिरी वाटतंय. नाही, हा देवगडचा देवगडचा आहे. हा 700 रुपये डझन. हा. हा 800 रुपये डझन. अच्छा, साईजवर आहे ही ना. साईज आहे, बिग साईज आहे. बिग साईज. ही कशी आहे? ही 1000 रुपये डझन. 1000 रुपये. हा देवगड ना. देवगड पायरी. हा रत्नागिरी आहे. रत्नागिरी पायरी. पायरी किती? ही 700 रुपये डझन. 700 रुपये. आणि ही रत्नागिरीची बिग साईज आहे. अच्छा, बिग साईज पायरी. ही 1000 रुपये डझन. 1000 रुपये डझन. हापूस छान. आहे. जसे बोललेत आंबे कमी आहेत त्यामुळे भावही थोडासा कडक आहे आता. प्युअर नॅशनल पिकलेला आंबा आहे आपला. अच्छा, आपलं दादरमध्ये गेले 32 वर्ष जुनं दुकान आहे. दुकान आहे पारकर बंधू. आपल्या आंब्याची गॅरंटी असते. अच्छा, इथे आता तुम्ही लावलेले आहेत स्टॉल. बाकी दादरला कुठे आहे? दादरमध्ये शारदाश्रमची गल्ली आहे ना, तिकडे अच्छा, आपलं तिकडे दुकान दुकान आहे. अच्छा अच्छा. पोलीस स्टेशनच्या मागच्या मागच्या हे 1000 रुपये. जर तुम्हाला आंबे घ्यायचे असतील तर तिकडे जाऊ शकता. 800 ते 700. तर काय बोलतो, यंदा आंबे खाल्लेस की नाही? आले ना भाई, पण काय भारी? आंबे कमी आहेत. कुठचे? लगभग 20%.
आमच्या लोणच्यांमध्ये विशेषतः कुठल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह नाही. आमच्या आंब्याचं आणि आमच्या आंब्याचं आणि आमच्या कारल्याचं विशेषतः म्हणजे हिरो प्रोडक्ट आहे. कारलं साधारणतः लोकांची धारणा असते कडू असते, पण अजिबात कडू लागणार नाही असं आमच्याकडे लोणचं आहे कारल्याचं, लिंबू, चिंचेचं आणि सगळ्या प्रकारचे चिवडे. दिवाळीपासून दसऱ्यापर्यंत, गुढीपाडव्यापर्यंत कधीही कोणत्याही प्रकारचा प्रोडक्ट आमच्याकडे आणि विदाउट प्रिझर्वेटिव्ह. तसेच तूप आहे आपल्याकडे, देशी गाईचं तूप आहे. सोबत आपल्या आंबा हा एक जिव्हाळ्याचा विषय आहे. तशी मी कोकणातली आहे, गिरगावातली असली तरी आपल्याला जे गाव असतं ते कोकण आहे. त्याच्यामुळे आंबा किती प्रिय आहे हे मी आणखी न सांगणे. आणि आता त्यांनी म्हटलंय असं की बाईला आंबा आणि जर का साडी ठेवली तर बाई पहिल्यांदा साडी घेईल, तर नाही, आंबा पहिला घेईल. आता साडी मिळालीच आहे, त्याच्यामुळे आंब्याची चव तर नक्कीच, कारण त्याला दुसरा पर्याय नाही, दुसरा ऑल्टरनेटिव्हच नाही असं मला वाटतं. आणि जसं आपण आंब्याला म्हणतो ना की आंब्याची लज्जत वाढवण्यासाठी आंबा पुरी असते किंवा आंब्याचा वेगवेगळा, आता मी एक छान पदार्थ चाखला, लाडू होता तो, की असं जे त्याला त्याची जी चव आहे ती वाढवणं, तसं मला असं वाटतं की आंबा प्लस महोत्सव या आंब्याची चव नक्कीच वाढवतं, त्याचा दर्जा वाढवतो. त्याचा आंबा हा राजा आहे जो निर्विवाद कधीही कुठेही विदाउट एनी इलेक्शन पहिलाच येतो आणि तो पहिलाच कधीच वर्ष येणार आहे. धन्यवाद. थँक्यू माधवीजी. तशी पाककला स्पर्धा घेतली, त्यांचे आमचे 2 मान्यवर जजेस त्या ठिकाणी आहेत. त्यांच्याबद्दल सांगा ना. पासून चालू आहे. ग्रेडिंग वाईज रेट आहे. याचं काय? हा आहे 700 रुपये, हा आहे 800 रुपये. ओके 900 वाला आता संपलेला आहे. ओके. हे किती वाले? हे यातले ओके ओके. मोठी साईज संपलेला. अच्छा, हे तुमचं आहे ना कोकण? कुठून ऑपरेट करताय? म्हणजे देवगडवरून. अच्छा, देवगडवरून आला जाते इथे स्टॉल लावायला. मुंबईमध्ये नाही. आपण जर तुम्हाला कुरिअर आपले अच्छा अच्छा अच्छा. काय नंबर वगैरे तुमचं जर तुम्हाला? 70-20-52-98-35. ओके ठीक आहे. देवगडचा मेवा थँक्यू सो मच फॉर कसे काय युअर क्वालिटी टाइम. कशी दिली आंबे? हे आणि कशी? नक्कीच घरी जाऊन तर तुम्ही जेवणार नाही आहात. आणि त्यानंतर अजून एक जज आपल्या सोबत होत्या, सौभाग्यवती शोभना रत्नाकर टेस्ट करायला? आणि ताईंनी सुद्धा खूप छान असं शोभनाताईंनी जज छान आहे. म्हणून आपली भूमिका बजावलेली आहे. थँक्यू सो मच. तुम्ही काय सांगा? काजू कसे दिले? संपूर्ण पाककला स्पर्धेबद्दल. 250 रुपये. हे किती पाव किलो आहेत ना? 200 ग्राम. अच्छा, हे साईजवर आहे का? ताईने हे घेतले, काजू घेतलेले आहे. ही साईज कशी आहे? हे कुठचं? देवगड, रत्नागिरी, देवगड. अच्छा, सगळे देवगड ठेवले. देवगडचं आहे म्हणजे देवगडचंच ठेवलं. ओके, धन्यवाद. आणि तुम्ही कुठून देवगडवरून आलात कसं काय? माझं गाव प्रॉपर देवगडचं. मग मुंबई. अच्छा, कुठे जॉब करता तुम्ही? आणि हे काय पार्ट टाइम जॉब आहे? माझं फॅमिली आहे. फॅमिली. अच्छा, फॅमिली. तुमचं तिकडे फार्म हाऊस वगैरे आहे? अच्छा. 1000 रुपये आंब्याची पेटी खोलली. कशी दिली ताई? ही वाली जी आहे ना ही 800ची आहे. ही वाली अच्छा, साईज हे 1000चे आहे, ते 1200चे आहे. थँक्यू सो मच ताई. पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार. थँक्यू सो मच. आपण आलात आणि व्यासपीठाची शोभा वाढवली. तर मंडळी, अशा ह्या आंबा महोत्सवला आंब्याचे स्टॉल्स आहेत, भरपूर स्टॉल्स आहेत. ऑफकोर्स परेश, आपण पाहतोय आज मराठी कलाकार आंबा महोत्सव 2026 मध्ये आपण इथे आलात सर. थँक्यू सो मच. आणि आपण आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवली. आणि मुरांबा हे सुद्धा आंब्यापासून बनतं आणि आंबा महोत्सव मध्ये आपण आले. काय सांगाल सर? हे आमची पूर्ण मुंबईकर, तुम्ही मुंबईकर आज इथे एकत्र आलेलो आहोत. वेल, नमस्कार दादरकर सगळ्यांना. विपुल साळुंखेचा नमस्कार. एक साधारण 10 दिवसापूर्वी मला संपदाचा फोन आला होता की विपुल असं एक आंबा महोत्सव आपण दादरमध्ये करणार आहोत, तर तू येशील का? आणि आवाज की आंब्याला कोण नाही म्हणू शकत. कोण म्हणजे आंबा हा एकमेव असं फळ आहे की ज्याची आपण चातकासारखी वाट बघत असतो. आणि आणि त्यामुळे जेव्हा हिचा मेसेज आला की आंबा महोत्सवाला तुला यायचंय आणि आपण खूप धमाल करणार आहोत आणि खूप चांगले कार्यक्रम असणार आहे तिकडे. आणि आता इथं आल्यावर मला कळतं की ही जत्रा भरली आहे ॲक्च्युली.
सो कोइन्सिडेंटली माझ्या सिरियलचं नाव पण मुरंबा आहे, जसं मी म्हणाली. त्याच्यामुळे हा कार्यक्रम खूपच भव्य आणि कलरफुल आहे. आणि सगळ्या स्पर्धकांना खूप साऱ्या शुभेच्छा. ज्यांनी पात्र कला स्पर्धा आणि मँगो क्वीन ना, हो मँगो क्वीनसारखी स्पर्धा म्हणजे खूप युनिक कॉन्सेप्ट आहे. आणि मी मनापासून थँक्स म्हणेन विक्रांत आचरेकर फाउंडेशनचं, संपदाचं आणि अख्ख्या सगळ्या टीमचं. थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच आपण इथे आलात सर. आणि आता मी कोर टीमला आमच्या विनंती करते, आमची संपूर्ण कोर टीम आपल्याला विनंती. म्हणजे मुकादम कुटुंबांची व्याही आहे. माझी बहीण हिच्या मुलाला दिलेली असते. सो संपदा तुला काय बोलायचंय? हा मणिकांचन योग कसा हा म्हणाला बोलायला काही शिल्लकच नाही राहिलंय. मुरंबापासून सगळं काही विपुल बोलून गेलंय. थँक्स विपुल, तू इथे आलास आणि आमच्या मान दिलास म्हणून खरंच थँक्स. विक्रांत आचरेकर फाउंडेशन तर्फे तुझं खरंच रिअली रिअली थँक्स. विक्रांतजी आपण मंचावरती आणि एक रिअलिस्टिक अभिनेते ज्यांना आपण संभाजी सारख्या मालिकेतून पाहिलंय. आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते श्री अनिल गवस सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी मंचावरती असू दे, जन्मसिद्ध सत्य नाटक असू दे, ज्यामध्ये त्यांच्या विविध रंगी भूमिका आपण पाहिल्यात, अनुभवल्यात, असे अभिनेते श्री अनिल गवस या मंचावरती उपस्थित आहेत. सो मच विपुल सर, पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार. येस अनिलजी, आपलं खूप खूप स्वागत. एकरामध्ये त्यांनी ती झाडं लावलेली असत आणि ती त्यांना आता म्हणजे त्यांचा बाळ का त्यांना नाही झाला तर किती वाईट वाटतं. आता तुमका नाही कळता पण माका कळता. मी पण एक शेतकरीच आहे, मी काय ॲक्टर बनवले आहे सगळ्यांनी. खरं म्हणतात तर माझ्या गावाकडे माझी जमीनाचा काय झाडा झुडपा असत, त्याच्यात आनंद मिळता. पण रवा नाही, तुमका पण आनंद देऊच्यासाठी ॲक्टिंग पण करतं. आणि हे सगळ्यांनी सांगल्याप्रमाणे जरा माझं जरा ऊर भरा नेलो की बाबा रिअलिस्टिक ॲक्टिंग वगैरे म्हणजे इतकं फरक करून बघतात तुम्ही सगळे, तर बरं वाटला. सगळेच काम करतात. मी सगळ्यांका धन्यवाद देतो आहे. आपल्या सगळ्यांका तुम्ही इतके सुंदर कार्यक्रम इथे करतात, तर सगळ्यांका तुमका माझे खूप खूप शुभेच्छा. माझा सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मंडळी, असा हा आंबा आहे. आंबा महोत्सवामध्ये काजू, फणस, कोकणातली आपली ही लाल परी इकडे आहे. तर मंडळी, असा आहे हा कोकण आंबा महोत्सव. आणि खास करून देवगड आणि रत्नागिरीचा आंबा असल्यामुळे याला कोकण महोत्सवही बोलू शकतो आपण. कोकणातला आंबा जो आहे तो जगप्रसिद्ध आंबा आहे देवगडचा आणि रत्नागिरी हापूस. काही कोकणाची एक झळक या पोस्टरच्या माध्यमातून तुम्हाला दिसेल. तर मंडळी, असा होता हा आंबा महोत्सव जो दादरला शिवाजी पार्कच्या ऑपोजिट जो BMC ग्राउंड आहे तिकडे सुरू आहे. 10 तारखेपर्यंत आहे. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.